नमो भगवते वासुदेवाय. हे सगळे ऋषीमुनी त्या वेद राजाला समजून सांगतायत. ते म्हणाले की तू तुझ्या राज्यातली सगळं दान धर्म यज्ञ याग धर्म कर्म हे सगळं बंद केलं, पण तुझ्या हे लक्षात येत नाही की भगवान श्रीहरी हेच एकमेवाद्वितीय असे ईश्वर आहेत. ब्रह्मादी जगदीश्वरांतही ते ईश्वर आहेत. आणि भगवान श्रीहरी प्रसन्न झाले तर तुला सगळं काही मिळेल. कुठली गोष्ट तुला दुर्लभ असणार नाही, दुर्मिळ असणार नाही. इंद्रादी लोकपाल सुद्धा सगळेजण त्या भगवंताची अतिशय आदरानं प्रेमानं पूजा करतात, त्यांना उपहार अर्पण करतात. वास्तविक भगवान श्रीहरी हे सगळे लोकपाल आणि यज्ञांचे नियंता आहेत. ते स्वतः वेदत्रयी रूप आहेत, द्रव्य रूप आहेत, तपस्वरूप आहेत. भगवंता व्यतिरिक्त या जगात दुसरं काही नाहीच आहे. आणि म्हणून तुझ्या नगरातले हे जे की देशवासी आहेत, नागरजन आहेत, नागरिक आहेत, तुझी जी प्रजा आहे, ही प्रजा केवळ तुझ्या उन्नतीसाठी, तुझ्या उत्कर्षासाठी अनेक प्रकारच्या यज्ञानं भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तुझ्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी यज्ञयागादी मार्गाने प्रयत्न करणाऱ्या लोकांना वस्तुतः तू अनुकूल राहायला पाहिजे. जेव्हा तुझ्या राज्यातले सगळे ब्राह्मण लोक यज्ञांचं अनुष्ठान करतील, तेव्हा त्यांच्या पूजेनं प्रसन्न होऊन भगवानच्या अंशरूप असलेल्या सगळ्या देवता तुला जे पाहिजे ते सगळं काही फळ देतील. तेव्हा आम्ही सांगतोय त्याच्यावर विचार कर. आणि हे जे तू काही आतापर्यंत यज्ञादी धर्मानुष्ठान बंद केलंय ते पुन्हा चालू करून दे. कुठल्याही प्रकारे देवदेवतांचा तिरस्कार हा तुझ्या राज्यात घडू नये, घडता कामा नये. हे सगळं वेनाने ऐकलं आणि तो ऋषीमुनींनाच मूर्खात काढायला लागला. तो त्यांना म्हणाला, अरे तुम्ही स्वतःच मूर्खात. मला अतिशय वाईट वाटतं की तुमचीच अधर्मामध्ये धर्मबुद्धी दिसते. जे चुकीचं आहे तेच तुम्हाला बरोबर वाटतंय. आणि म्हणून तर एखाद्या स्त्रीनं साक्षात आपल्या पतीचा त्याग करून अन्य कुठल्या तरी जाराचा स्वीकार करावा, त्याच्यावर प्रेम करावं, अशा प्रकारे तुम्ही माझ्याशी वागताय. जी माणसं मूर्खपणामुळं राजारूप परमेश्वराचा अनादर करतात, ती माणसं ना इहलोकात आणि ना परलोकात कधीही सुखी राहू शकत नाही. आणि मला एक सांगा, वेन त्यांना विचारतोय की ज्या कोणा एकाबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनात भक्ती आहे, तो यज्ञपुरुष आहे तरी कोण? अहो, माझ्या व्यतिरिक्त अन्य कुठलाही यज्ञपुरुष असूच शकत नाही. एखाद्या कोर्टा स्त्रीनं विवाहित पतीवर प्रेम न करता अन्य पुरुषावर, परपुरुषावर आसक्त व्हावं, अशा प्रकारचं तुमचं हे वागणं मला दिसत आहे. विष्णू, ब्रह्मा, महादेव, इंद्र, वायू, यम, सूर्य, मेघ, कुबेर, चंद्रमा, पृथ्वी, अग्नी, वरुण किंवा या व्यतिरिक्त अन्य जे काही कोणी दुसरे असतील जे वर आणि शाप द्यायला समर्थ आहेत, हे सगळेच्या सगळे राजाच्या शरीरात राहतात. आणि म्हणून राजात सर्व देवमय आहे. आणि ह्या सगळ्या देवता अंशमात्र आहेत. ते हे भवंती नृपते हे सर्व देवमयो नृपहा. तेव्हा ब्राह्मणांनो, ऋषीमुनींनो, तुमच्या ठिकाणी हा जो काही माझ्याबद्दल मत्सर आहे ना, हा मत्सर, हा द्वेष तुम्ही टाकून द्या. आणि आपल्या सगळ्या कर्मांद्वारे
केवळ माझंच पूजन करा आणि त्या कर्मांमध्ये जे जे काही बळी द्यायचे असतील, जे काही हवीर द्रव्य द्यायचं असेल, हे सगळं मला समर्पण करा. कारण माझ्या वाचून अग्रपूजेचा दुसरा कोण अधिकारी असू शकणार? हे सगळं वेनाचं बोलणं अहंकारानं भरलेलं, उन्मत्ततेनं भरलेलं ऋषीमुनींनी ऐकलं आणि अशा प्रकारची विपरीत बुद्धी धारण केलेली असल्यामुळं हा राजा अत्यंत पापी आणि कुमार्गगामी झालाय असा त्यांचा निश्चय झाला. वेनाचं तर पुण्य अत्यंत क्षीण होऊन गेलेलंच होतं आणि म्हणून ऋषीमुनींनी अत्यंत विनयपूर्वक योग्य शब्दांमध्ये प्रार्थना करून उपदेश करून सुद्धा त्यानं त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही, त्याचा विचारही करण्याचं नाकारलं. मैत्रीय विदुरांना सांगतात, कल्याण रूप विदुरजी स्वतःला अतिशय बुद्धिमान समजणाऱ्या वेनानं जेव्हा त्या मुनींचाच अशा प्रकारे अपमान केला तेव्हा ऋषींना कळलं की आपण केलेली मागणी ही व्यर्थ आहे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार आहे. आणि हे सगळे ऋषी अत्यंत संतापले, क्रोधाविष्ट झाले आणि आपसात ते सांगायला लागले, हन्यताम हन्यताम एष पाप प्रकृती दारुण जीवन जगतसा वासु कुरुते भस्मसा ध्रुवम. ह्याला ठार करून टाका. अशा स्वभावामुळेच हे दुष्ट पापी मागतात. तेव्हा हा जर जिवंत राहिला तर काही दिवसातच हा सगळा संसार भस्मसात होईल. ह्या अशा दुराचारी अन्यायी अत्याचारी राजामुळं संसारातलं सगळं सुख सगळी शांती ही नाहीशी होईल. तेव्हा कुठल्याही प्रकारे हा असा दुराचारी राजा राजसिंहासनासाठी योग्य नव्हे, पात्र नव्हे. हा तर पूर्णतः निर्लज्ज होऊन साक्षात यज्ञपती अशा भगवान विष्णूंची निंदा करतोय. ज्याच्या कृपेमुळे ह्याला हे सगळं ऐश्वर प्राप्त झालाय त्याच श्रीहरीची निंदा हा वेन करतोय, ज्याच्याशिवाय अशी निंदा दुसरं कोणीही करणं शक्य नाही. आणि अशा प्रकारे अशा उद्गारातून त्या सगळ्या ऋषीमुनींनी आपल्या अंतरंगात हृदयात दाबून ठेवलेला तो सगळा क्रोध, तो क्रोधाग्नी प्रकट झाला आणि या वेनाला मारण्याचा, ठार करण्याचा त्यांचा निश्चय झाला. वास्तविक भगवंताची निंदा केल्यामुळं तो मुळातच आधी मारला गेलेला होता. पण उरलेलं जे काम होतं खऱ्या अर्थानं त्याला मारणं, हे त्या सगळ्या ऋषीमुनींनी एकत्रित जो हुंकार भरला त्या हुंकारामुळं उरलेलं काम यशस्वी झालं आणि त्या हुंकारामुळं त्या वेनाचं भस्म झालं. निजघ्नुर हुंकृतैर वेनम हतमच्युत निंदया. ज्या अच्युताची, ज्या भगवान विष्णूंची ह्या वेनानं निंदा केली त्या वेनाला सगळ्या ऋषीमुनींनी एकत्रित भरलेला क्रोधयुक्त जो हुंकार होता त्या हुंकारानं भस्मसात केलं. ऋषीमुनींच्या तपाचं हे सामर्थ्य आहे. आणि भस्मसात झाला. मग पुढे त्याच्या देहाचं काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.